नमस्कार, मी डॉक्टर शर्मिला सांगायला केअर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। आजचा विषय आहे अपचनाबद्दल। तर तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या जवळच्या अपचनासोबत हा व्हिडिओ शेअर करून द्या, म्हणजे ज्यांना कोणाला अपचनाचा त्रास होत असेल त्यांना ह्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळेल। पचन ही आपल्या शरीरातील अत्यावश्यक क्रिया आहे। त्याचा परिणाम लठ्ठपणावर होत असतो। सतत झिजणाऱ्या शरीराचे पोषण बाह्यसृष्टीतील आहार, पाणी व वायू याद्वारे होत असते। या पदार्थांचे शरीरभावात परिणमन होणं गरजेचं आहे। परिणमनालाच पचन असे म्हणतात। तर अपचन हे एक आरोग्यविषयक सामान्य समस्या आहे। अपचन वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो। तसेच अपचन कधी कधी गंभीर स्वरूपाच्या आजारांचे एक लक्षण सुद्धा असू शकतं। त्यामुळे तुम्हाला जर अपचनाचा त्रास होत असेल तर ह्या गोष्टी करू नका। त्या पुढील प्रमाणे सांगते। एकाच वेळी भरपूर खाऊ नका, पोटभर गच्च जेवण करू नका, तसेच धूम्रपान करू नये, चहा, कॉफी, शीतपेय, अल्कोहोल पिऊ नये, दुपारी झोपणे टाळावे, रात्रीचे जागरण करू नये, गरजेपेक्षा जास्त खाऊ नये, टीव्ही बघत जेवण करू नये, वाचन करत जेवू नये, ते आरोग्यासाठी घातक आहे। तसेच जेवण करत असताना मोबाईलवर किंवा फोनवर बोलू नये, तळलेले गोड पदार्थ, आंबवलेले तसेच मसालेदार असे पदार्थ खाणे टाळावे, जास्त प्रमाणात मांसाहार करू नये। आता आपण अपचनाच्या त्रासावर उपाय पाहूया। अपचनाचा त्रास होत असेल तर अधूनमधून थोडं खात जावे। दिवसभरातून 8 ते 10 काळे मनुके खावे किंवा साळीच्या लाह्या खाव्यात। पुरेशी विश्रांती घ्यावी, तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे, किमान रोज 40 मिनिटे तरी चालण्याचा व्यायाम करा। तसेच योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार ही करू शकतो। दिनचर्या नियमित पाळा। जेव्हा कडकडीत भूक लागेल तेव्हा जेवा आणि जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थ खा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋतूनुसार आहार घ्यावा व ऋतूनुसार फळं खावी।